मातोश्रीवरील मवियाची बैठक संपलेली आहे। शरद पवार, उद्धव ठाकरे, जयंत पाटलांमध्ये 2 तास चर्चा झालेली आहे। जागा वाटपासंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे। अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी अजय माने। अजय, मातोश्रीवरची मवियाची बैठक संपलेली आहे, काय नेमक्या बैठकीमध्ये घडले, काय माहिती येते? आपण जर पाहिलं आम्ही तर नुकतीच ही बैठक जी आहे ती संपलेली आहे आणि आता शरद पवार, जयंत पाटील आणि आमदार सुनील भुसारा हे जे आहेत ते मातोश्रीतून पुन्हा एकदा बाहेर पडताना आपल्याला पाहायला मिळाले। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता नेमका आजच्या या बैठकीत काय चर्चा झाली हे अद्यापही गुलदस्त्यात आहेत। शरद पवार, जयंत पाटील किंवा आमदार सुनील भुसारा यांच्यापैकी कोणीही माध्यमांसमोर मत मांडायला बाहेर आलेलं नव्हतं। आता काही वेळातच संजय राऊत जे तेही मातोश्री बाहेर पडतील आणि त्यानंतर ते कदाचित शक्यता वर्तवली जाते की ते माध्यमांशी संवाद साधतील आणि नेमकं आजच्या या बैठकीत काय काय झालं याची माहिती देतील। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता लोकसभेचं रणांगण जे ते सुरू झालेलं आहे आणि त्याच अनुषंगाने प्रत्येक दिवशी जे आहे त्या बैठकींचं सत्र जे ते सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळते। महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो, प्रत्येक पक्ष जोरदार पद्धतीने लोकसभेची तयारी करताना आपल्याला पाहायला मिळते आणि त्यातच आज पुन्हा एकदा मातोश्री म्हणजेच उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी बैठक जी पार पडली। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काँग्रेस पक्ष या बैठकीला उपस्थित नव्हता। महाविकास आघाडीतला महत्त्वाचा पक्ष म्हणजे त्या 3 मित्र पक्षांनी महाविकास आघाडी बनवली। शिवसेना, ठाकरेंची शिवसेना सध्या आधी शिवसेना होती, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार आणि काँग्रेस या 3 पक्षांमध्ये त्या 3 पक्ष एकत्र येऊन महाविकास आघाडी तयार झाली। पण आजच्या बैठकीत काँग्रेस जी ती उपस्थित नव्हती। त्याचं नेमकं कारण काय हेही गुलदस्त्यात आहे। तर आज या बैठकीत नेमकं काय चर्चा झाली हेही गुलदस्त्यात आहे। पण सगळ्यात जर आपण या संपूर्ण मुद्द्याचं आकलन केलं तर जागा वाटपाचा मुद्दा जो आहे तो अद्यापही चर्चेत आहे। काँग्रेसकडून त्यांचे उमेदवार किंवा जागा ज्या आहेत त्या जाहीर व्हायला सुरुवात झालेली आहे, पण दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेने अद्यापही एकही उमेदवाराचं नाव किंवा जागा जी आहे ती अधिकृतरित्या जी आहे ती मांडलेली नाही। तर दुसरीकडे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडूनही एकही उमेदवाराचं नाव किंवा जागा जी आहे ती अधिकृतरित्या मांडण्यात आलेली नाही। त्यामुळे एकीकडे बोललं जातं, संजय राऊत सकाळी माध्यमांशी बोलताना म्हटले की उद्या सामनामधून अधिकृत शिवसेनेची यादी जी आहे ती जाहीर होईल। मग प्रश्न असा पडतो की राष्ट्रवादीचं काय, आणि त्याच मुद्द्यावर इकडे चर्चा झाल्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। आपण जर पाहिलं तर महाविकास आघाडीमध्ये अनेक जागांचा तिढा जो आहे तो अद्याप सुटलेला नाही।